अगदी काही जागांचा फरक आहे, 1 किंवा 2 जागांचा फरक फक्त राहतोय। 11 जागांसह भाजप उमेदवार सध्या आघाडीवर आहेत, तर आपचे 9 जागांवर 20 जागांचे कौल अजून हाती आलेले आहेत। नवी दिल्लीमधून स्वतः अरविंद केजरीवाल निवडणूक लढवत आहेत, तर जंगपुरामधून मनीष सिसोदिया हे निवडणूक लढवत आहेत। पहिल्यांदाच त्यांनी आपला मतदारसंघ या ठिकाणी बदललेला आहे। तर भाजप 11 जागांवर तर आप 10 जागांवर आघाडीवर। काटी की टक्कर भाजप आणि आपमध्ये। आता आप आणि भाजपमध्ये फरक आहे तो म्हणजे फक्त एका जागेचा। दिल्लीत काँग्रेसचं मात्र अजूनही खातं उघडलेलं नाही आहे। एकाही जागेवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर नाही आहे। दिल्लीत काँग्रेसनं खातं अजूनही उघडलेलं नाही आहे। 11 जागांसह भाजप सध्या आघाडीवर आहे। आपचे 10। आप आणि भाजपमध्ये फरक आहे तो फक्त एका जागेचा। त्यामुळे 2015 पासून काँग्रेसला या ठिकाणी फारशी चमक दाखवता आली नाही। एक्झिट पोलमध्ये सुद्धा काँग्रेसला साधारणतः 1 ते 2 जागा मिळतील असा अंदाज होता। नवी दिल्लीमधून आपचे अरविंद केजरीवाल पिछाडीवर आहेत। नवी दिल्लीमध्ये आप नेते अरविंद केजरीवाल हे पिछाडीवर। आपसाठी हा मोठा धक्का असेल। पहिल्यांदाच नवी दिल्लीमधून अरविंद केजरीवाल पिछाडीवर। अरविंद केजरीवाल हे पिछाडीवर गेले आहेत, तर दिल्लीत काँग्रेस एका जागेवर आता आघाडीवर येताना दिसते आहे। काँग्रेसनं खातं उघडलेलं आहे असं म्हणावं लागेल। कौल हाती येत आहेत त्यानुसार एका जागेवर काँग्रेसचे उमेदवार हे आघाडीवर आहेत। भाजप 11, आप 12 आणि आप आता सर्वात मोठा दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी पिछाडीवर आहेत। आताची महत्त्वाची बातमी, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी या देखील पिछाडीवर। त्यामुळे आपला मोठा धक्का या हे जे कौल हाती येत आहेत त्यानुसार बसताना दिसतोय, कारण अरविंद केजरीवाल असतील, आतिशी असतील आणि मनीष सिसोदिया तिघं सुद्धा सध्या पिछाडीवर जाताना दिसत आहेत। तर भाजप 11 आणि आप 12 जागांवर आघाडीवर, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे। आता आप भाजपपेक्षा एका जागेनं पुढे गेलेली आहे। मात्र आपसाठी मोठा धक्का आहे की अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया हे सुद्धा पिछाडीवर, तसंच दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी या देखील पिछाडीवर आहे। आम आदमी पक्षाने